दाभोळकरवाडा मोर्जी येथील श्री राष्ट्रवादी देवस्थानच्या वार्षिक सत्यनारायण महापूजेनिमित्त माजी उपसरपंच अमित शेडगावकर आणि पत्रकार निवृत्ती शिरोडकर यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी संजय दाभोळकर, कालिदास दाभोळकर, आत्माराम महामल, माजी सरपंच सुरेखा शेडगावकर तसंच चंद्रराव दाभोळकर आदी मान्यवर उपस्थित होते। पत्रकार जर बघितलं असेल तर निवृत्ती जे आहेत हे निवृत्ती कोणी म्हणतात शेजारचे काय म्हणतात शेजारची वकालकुंडी असं म्हणतात। निवृत्तीचं कार्य जे आहे ते एवढं मोठं आहे की सगळीकडे निवृत्ती म्हणजे काय संबंध आपल्या गोव्यामध्ये जे आहे त्या सगळ्यांना ते परिचित आहेत। सगळ्या कलाकारांना जर खरी जर त्यांनी किंवा स्त्री कलाकार जे आहेत या सगळ्या स्त्री कलाकारांना जर खरी लोकप्रियता जर कोणी मिळवून दिली असेल तर ती म्हणजे आमच्या निवृत्तीला दिलेली आहे। आणि त्यामुळे सगळ्या त्या स्त्री कलाकार जेवढ्या कलाकारांनी जी कला त्यांची होती ती कला त्यांनी आपल्या पुस्तक रूपानं मांडलेली आहे। इथल्या सुद्धा कलाकारासाठी जे असे घोषणास्पद काम ज्यांनी केले आपल्या गावामध्ये त्यांच्यावर त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत। अनेक त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत, कविता संग्रह त्यांचे आहेत आणि त्यामुळं त्यांचं नाव जे आहे सगळीकडे पोहोचलेलं आहे। अनेक त्यांना पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत। त्यांच्या ज्या काही कविता आहेत, भरपूर कविता म्हणजे आईबद्दल किती प्रेम आहे हे त्यांचं वय त्या ठिकाणी अमृत वर्षिणी आई हा त्यांचा कविता संग्रह आहे। जगत जननी आई हाही कविता संग्रह आहे आणि त्याशिवाय अमृतांजली आई ही गीतांची ध्वनिफीत सुद्धा त्यांची आहे, म्हणजे आईबद्दलचं आहे। त्याशिवाय संबंध पेडणे तालुक्यामध्ये जे आपले वैभवशाली पेडणे, आपला पेडणे तालुका हा कसा वैभवशाली आहे, काय पेडण्यामध्ये वैभव आहे, वैभवाचं काय पाहण्यासारखं आहे, हे सगळं त्यांनी स्वतः आपण फिरून त्या ठिकाणी त्याचं सुंदर वर्णन केलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये आपल्या त्या पुस्तकामध्ये बघायला मिळतं। जीवन वाढ हा त्यांचा एक कविता संग्रह आहे। तसंच मोर्जीतील भूषणे, मोर्जीमध्ये जेवढे चांगले चांगले कलाकार जे आहेत या सगळ्या कलाकारांना कोण कोण कलाकार आहेत त्यांच्या पुस्तकात आम्हाला असं माहीत देखील नसतं, सगळेच काय आम्ही सगळ्या कलाकारांना ओळखत नसतो प्रत्येक वाड्यावरच्या, त्यांनी सगळ्या मोर्जीमध्ये फिरून प्रत्येक कलाकार त्याची माहिती मिळून आणलेली आहे आणि त्यांनी त्या पुस्तकामध्ये वर्णन केलं आहे। त्यामुळे ते एक पुस्तक त्यांचं मोर्जीतील भूषणे दाभोळकर वाडा आणि गावडे वाडा हा एक चांगला एक नातेसंबंध पूर्वीपासून आहे आणि होता। काही काळानंतर आम्ही या वाड्यापासून दूर गेलेलो आहे, परंतु पूर्वी आम्ही या ठिकाणी अनेक वेळा या परिसरात यायचो आणि या ठिकाणी दर सोमवारी भजनाचे कार्यक्रम न चुकता अखंडितपणे केले जायचे। माझी एक सूचना आहे, जर आपसातील काही जर मतभेद असतील ते मतभेद आपण बाजूला ठेवून सगळेजण एकत्रित आलात आणि जर युनिटी दाखवली, आपण जर एकत्रित आलात तर आपल्याला कुणीही हरू शकणार नाही। ही जिद्द प्रत्येकाने तळमळ करून ठेवण्याची गरज आहे। आपले अनेक मतभेद आहेत, प्रत्येक घरात मतभेद असतात, भावाभावामध्ये, भाऊजाई नणंदमध्ये असे मतभेद असतात। ते मतभेद ज्या ठिकाणी आपण सार्वजनिक ठिकाणी एकत्रित असतो त्यावेळी ते मतभेद कुठेतरी दूर ठेवावे आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन जर उत्सव ज्या पद्धतीने पूर्वी दर सोमवारी या ठिकाणी भजन व्हायचं, ते जर भजनाचा कार्यक्रम होत असेल तर एक चांगली गोष्ट असेल आणि ही सूचना मी करतो। आणि या ठिकाणी जर आज आपण बघितलं, एखाद्याला आमदारालाही जमणार नाही किंवा झेडपी जे निवडून येतात त्यांनाही जमत नाही तसा विकास आमचे या भागाचे यांनी करून दाखवलेला आहे। मी तुम्हाला विनंती करेन, तुम्ही सगळे सुज्ञ आहात, सुशिक्षित आहात, तुम्हाला पुढचा कोण लोकप्रतिनिधी हवा आहे याही तुम्हाला जाणीव आहे आणि अमित सोबत तुम्ही सदैव राहाल असं माझी अपेक्षा असते। या ठिकाणी मी कधी अपेक्षा केली नव्हती व्यासपीठावर येण्याची आणि खरं म्हणजे मी व्यासपीठावर सहजासहजी येत नाही, कारण मला कुठेतरी एका कार्यक्रमाला गेलो तर समोर बसून एखादं चित्रीकरण करणं किंवा बातम्यांचं वृत्तांकन करताना मनाला खूप आनंद मिळत असतो। परंतु नाना दाभोळकर आणि आपले सुदेश दाभोळकर यांनी आग्रह केला, त्या आग्रहासाठी आणि आमचं नातं खूप आहे। दाभोळकर मंडळीने आम्हाला ज्यावेळी खूप जेवण म्हणजे अन्न दान खूप दिलेलं आहे, मी ते विसरणार नाही। परंतु या आताच्या मंडळी काही जे नवीन मुलं आहेत त्यांना माहीत नसते आमचं नातं कसं होतं ते, परंतु दाभोळकर वाडा आणि गावडे वाडा एक जवळचंच नातं आहे। की असंच आम्ही याही पुढे अखंडित ठेवूया। कदाचित आमच्याकडून काहीतरी चूक झाली असेल, काहीतरी बोलताना
किंवा ते मतभेद आम्ही कुठंतरी विसरूया आणि ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी येताना आम्ही सगळेजण एकत्रित येऊया अशी मी विनंती करतो.